राष्ट्रव्यापी जन आंदोलन निधी देत आहोत। निधी देण्यासाठी महिलांनी समोर यायचं आहे। ज्या ज्या महिलांकडे युनिटचा निधी देण्यासाठी देण्यात आलेला आहे त्या महिलांनी समोर येऊन माननीय या कार्यक्रमाची अध्यक्षता करणारे माननीय नितीन भाऊ कांबळे सर यांच्याकडे निधी द्यायचा आहे। आपल्याकडे वेळ कार्यक्रमाला भरपूर झालेला आहे आणि ऐकण्याची जी क्षमता आहे ती आता कमी झालेली आहे, त्यामुळे निधी देऊन पटकन आपापल्या जागेवर बसून या कार्यक्रमाची अध्यक्षता नितीन भाऊ कांबळे सरांकडे द्यायची आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। परत एकदा धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आपलं गाव आहे या गावाकडून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपूर्ण राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी जे सहकार्य होत आहे त्याबद्दल मी सर्वजण आभार मानत असतात आणि त्या अनुषंगाने मंगळूरचं देखील कर्तव्य आहे की या पद्धतीचं जे काम आहे ते अजून पुढे न्यावं आणि वेळ न घालवता या कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी मुंबईहून येथे उपस्थित राहिलेले माननीय नितीन भाऊ कांबळे सर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाची अध्यक्षता करावी। माननीय नितीन भाऊ कांबळे सर। धन्यवाद अजय जी गायकवाड साहेब। साथियों, कुळवाडी घोषण, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, मा जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि महानायकांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि तुम्हाला आम्हाला हक्काधिकार प्राप्त करून देण्यासाठी आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवलं आणि तुम्हाला आम्हाला जनावरांमधून माणसामध्ये आणण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या सर्व महानायक आणि महानायकांना सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। त्याचबरोबर आज भारत मुक्ती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन सर्व या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका बजावली ते माननीय दीपक जेंगडे साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र, त्याचबरोबर माननीय डॉक्टर रघुनाथजी जोगदन साहेब विख्याते अंबाजोगाई। आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शन केलं ते माननीय बाजीराव कागदे साहेब, धाराशिव जिल्हा संयोजक राष्ट्रीय मूल निवासी वारकरी संघ, त्याचबरोबर माननीय श्रावण क्षीरसागर साहेब, धाराशिव जिल्हाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा, माननीय सचिन शिंदे साहेब, धाराशिव जिल्हा संयोजक राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, माननीय तस्लीम काजी साहेब, धाराशिव जिल्हा पदाधिकारी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, त्याचबरोबर आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माननीय भुजंग झोंबाडे साहेब, डीसीसी मराठवाडा बँक माजी व्यवस्थापक, त्याचबरोबर माननीय प्रभाकर कसबे साहेब, धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा आणि त्याचबरोबर या मंगळूर गावामधील बहुजन समाजाचे तमाम बंधू आणि भगिनी आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। विशेषतः भारत मुक्ती मोर्चाचे आमचे जिगरबाज आणि धाडशी जिल्हाध्यक्ष माननीय अजय गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर भारत मुक्ती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती भीमनगर मंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी जो तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती स्थापना
आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आयोजकाचा आणि संयोजकाचा देखील या ठिकाणी साथियो मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो। बांधवांनो, तसं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम नियोजनाप्रमाणे 14 ऑक्टोबरला होणार होता, परंतु गौतम बुद्धांची मूर्ती ज्या मान्यवराने सोलापूरच्या या मंगळूर बुद्ध विहारासाठी डोनेट केली त्या मूर्तीचं काम काय पूर्ण झालं नाही, म्हणून त्या दिवशी मला वाटतं कार्यक्रम आपण घेऊ शकलो नाही, म्हणून तो कार्यक्रम आज या ठिकाणी साथियो संपन्न होत आहे। बांधवांनो, हे पुन्हा एकदा आयोजकांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्धांची मूर्तीच्या स्थापनेचा दिवस आहे आणि त्या दिवशी प्रबोधनाचा कार्यक्रम लावणं म्हणजे तथागतांना जे अभिप्रेत होतो त्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाजाला एवढा चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतला, म्हणून त्या सर्वांचा देखील पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्तो आणि टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे। बांधवांच्या या कार्यक्रमासाठी चर्चेला 4 विषय घेतलेले आहेत। त्यापैकी पहिला विषय आहे की धर्म परिवर्तन झाले परंतु विचार परिवर्तन झाले नाही, एक विश्लेषण। दुसरा विषय आहे की सामाजिक परिवर्तनाशिवाय धार्मिक परिवर्तन शक्य नाही, एक चर्चा। आणि तिसरा विषय आहे की माझे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्राणाची बाजी लावा, एक विश्लेषण। आणि चौथा विषय आहे साथियो, महापुरुषांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजाने आपला वेळ, बुद्धी, पैसा व श्रम दिले पाहिजे, एक विश्लेषण। बंधनो, या ठिकाणी 3:05 झालेले आहेत आणि मला वाटतं आपल्या सर्वांची जीवनाची वेळ देखील होऊन गेलेली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। पण मला वाटतं त्या जगातला प्रत्येक व्यक्ती जगण्यासाठी दिवसाला 3दा जेवण करतो, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण। बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, फक्त जगण्यासाठी खाऊ नका। काय म्हणाले? फक्त जगण्यासाठी खाऊ नका, तर पाठीचा कणा स्वाभिमानाने ताट ठेवण्यासाठी आपण सर्वांनी जगलं पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। आणि त्या महामानवाचे आपण अनुयायी आहोत, म्हणून मला वाटत नाही की एक वेळेस थोडंसं खायला विलंब झाला तर काही फरक पडेल असं मला वाटत नाही। त्यामुळे आजच्या दिवस एक वेळेचं जेवण पोटाचं करण्यापेक्षा आपण विचारांचं जेवण या ठिकाणी जर कराल तर भविष्यामध्ये निश्चित प्रमाणात तुमचा बदल झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून बांधवांनो, मला बोलण्यासाठी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो। बांधवांनो, बाबासाहेब ठिकाणी म्हणतात की जो समाज अपना इतिहास भूल जाता है वो समाज अपना भविष्य निर्माण नहीं कर सकता। आम्हाला या महामानवाचं ऐकलं पाहिजे, आमचा इतिहास समजून घेतला पाहिजे, आमचं भविष्य निर्माण करण्यासाठी बांधवांनो आपण सर्वांनी सदैव कामाला लागलं पाहिजे, हे प्रबोधन आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये उल्लेख केलेला आहे की प्रबोधनात्मक कार्यक्रम। बाळासाहेब ठाकरेंना आपण सर्व ओळखत असाल। बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकर ठाकरे यांना अवघा महाराष्ट्र प्रबोधनकर या नावाने ओळखतो, पण त्यांचं नाव प्रबोधनकर नाही, त्यांचं नाव काय आहे? केशव सीताराम ठाकरे। पण अख्खा महाराष्ट्र त्यांनी प्रबोधनकर या नावाने काय ओळखतो? त्या प्रबोधनाची व्याख्या आहे की समाजाचं भलं, समाजाचं हित, जीवाची पर्वा न करता प्रखरपणे समाजापर्यंत मांडतात, त्याला प्रबोधनकार म्हणतात। म्हणून हे प्रबोधन आहे, आमच्या महापुरुषांनी आम्हाला प्रबोधन करायला सांगितलेलं आहे। हा मंच भाषण करण्यासाठी नाही, हा मंच प्रबोधन करण्यासाठी आहे। महापुरुषांनी जे सांगितलं ते तुम्हाला समजावून सांगण्याचा हा मंच आहे। म्हणून या ठिकाणी मी भाषण न करता बांधवांनो आपल्या सर्वांना एक समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। या ठिकाणी पहिला विषय लावला की धर्म परिवर्तन झाले परंतु विचार परिवर्तन झालं नाही। आता अगोदरच्या बऱ्याच मान्यवरांनी धम्मावरती बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी धम्मावरती धम्माचा अभ्यासक नाही किंवा धम्मावरती बोलणारा मी विचारवंत सुद्धा नाही। एक सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यासाठी काम करणारे जे भारत मुक्ती मोर्चा संघटना आहे त्याचा मी प्रचारक आहे। पण तरी सुद्धा मला जेवढं समजतं, जेवढं मी समजून घेतलं, जेवढं वाचलं ते तुमच्या समोर साथी मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। बांधवांनो,
आता बऱ्याच मान्यवर धम्मावरती म्हणाले, बोलले, आपले विचार मांडले, पण किमान त्या धम्मावरती ह्या विषयात माझी बोलण्याची इच्छा नव्हती. परंतु जर का अगोदरच्या वक्त्यांकडून मला अपेक्षित जर त्या धम्माविषयी जर मांडणी झाली असती तर मला याच्यावरती बोलण्याची सध्या गरज पडली नसती. पण वेळ झाल्यामुळे मी याच्यावरती सविस्तर बोलणार नाही. परंतु ओझर का होईना साथो याच्यावरती उल्लेख साध्य होणं गरजेचं आहे. आम्ही समीक्षा केली पाहिजे. तथागत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 धर्मांतर केलं. आता इंग्रज पाटील साहेबांनी बोलून दाखवलं की बाबासाहेबांची स्वप्न होतं की भारत देशाला बौद्धमय करी. काय भारत देश बौद्धमय झाला का? मी तुम्हाला विचारतो, भारत बौद्धमय झाला नाही झाला. म्हणजे बाबासाहेबांचं आणखी स्वप्न शिल्लक आहे, बाकी आहे. मग बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी म्हणून आम्ही सुद्धा समीक्षा केली पाहिजे. कोणती समीक्षा केली पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं या देशाला मी बौद्धमय करीन, मग का नाही झाला याची आम्ही समीक्षा केली पाहिजे. अरे सिंहाचा रस्त्याने चालतो ना, काही अंतर चालल्याच्या नंतर तो पाठीमागे वळून बघतो. का बघतो? की कोण शत्रू माझ्या पाठीमागे येतोय का, कोण शिकारी माझ्या पाठीमागे येतोय का. म्हणजे तो सुद्धा समीक्षा करतो त्याच्या चालण्याची, त्याच्या कृतीची तो समीक्षा करतो. याला त्याच्या भाषेमध्ये म्हणतात सिंहावलोकन. अरे तो प्राणी असून तो समीक्षा करतो, तो सिंहावलोकन करतो. आम्ही तर हाडामासाची माणसं आहोत, आमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे, आम्ही विचार करणाऱ्या प्राण्यामध्ये म्हणतो. ह्या 56 पासून ते 2025 पर्यंत आम्ही समीक्षा का नाही केली? अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की या देशाला मी बौद्धमय करीन, बौद्धमय झाला नाही, मग आम्ही समीक्षा का नाही केली? म्हणून आम्ही समीक्षा करायला पाहिजे होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये सुद्धा समीक्षेला खूप महत्व दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो व्यक्ती, जो पक्ष, जो संघटना निरंतर आपल्या कामाची समीक्षा करत नाही, ती पक्ष, तो व्यक्ती, ती संघटना सामूहिक आत्महत्या केल्याप्रमाणे आहे. कोण म्हणताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये किती समीक्षा केली, किती समीक्षेला महत्व दिलं. पण बांधवांनो, आम्ही आमच्या बाबासाहेबांचं ऐकलं नाही, हे आमच्या दुर्दैव आहे. आम्ही सुद्धा समीक्षा करायला पाहिजे होती. जर समीक्षा केली असती तर त्याचा आपापुत्र आम्हाला मिळाला असता. मग तो समीक्षा करण्याचा विडा भारत मुक्ती मोर्चाला उचलला. आम्ही ठरवलं की ते ओझं आम्ही आमच्या खांद्यावर पेलणार आणि बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं कार्य आम्ही पूर्ण करणार. कारण भारत मुक्ती मोर्चा हे कलमी गोळाचं संघटन नाही, हे मंगळूरपुरतं मर्यादित संघटन नाही, हे राष्ट्रीय लेवलचं संघटन आहे. आणि ह्या भारत मुक्ती मोर्चाचा 35 देशामध्ये विस्तार झालेला बांधवांनो. आणि हे का केलं? कारण ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना कळलं, त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांना कळलं की आमच्या समस्या जर राष्ट्रीय स्तरावरती असतील तर आमचे संघटन आणि पर्याय सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचा असला पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या थेरीवरती, त्यांनी सांगितलेल्या लँडमार्क वरती आमचे भारत मुक्ती मोर्चाने काम करायला सुरुवात केली आणि आपला नेटवर्क राष्ट्रीय स्तरावरती पसरवला. बाजूला आम्हाला याचा उल्लेख करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधल्या प्रमुख 4 घटना आहेत, त्याचा अवघड उल्लेख मला या ठिकाणी करावा लागतो. कोणत्या 4 घटना आहेत? 1957 ला बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा सत्याग्रह केला, नंबर 1. नंबर 2, 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली धर्मांतराची, की कोणत्या धर्मामध्ये मला जन्माला यायचं होतं हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण कुठल्या धर्मामध्ये मला मरायचंय ते माझ्या हातामध्ये आहे. ज्या धर्मामध्ये मी माणूस म्हणून जन्माला आलो, पण त्या धर्मामध्ये मला माणूस म्हणून जर जगण्याचा अधिकार नसेल तर निश्चित त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. 1935 बाबासाहेबांनी घोषणा केली. नंबर 3, 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारत देशाला संविधान बहाल केलं. आणि त्या संविधानाच्या पहिल्या पायऱ्यावरती पुस्तकात एक उद्देशिका लिहिली, ही 3री घटना आहे. आणि नंबर 4 की 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवरती दीक्षा गेली, धर्मांतर घेतलं. या 4 घटना बाबासाहेब आंबेडकरांच्या साथीओ जीवनातल्या महत्वाच्या घटना आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे साधीसुधी व्यक्तिमत्व नव्हतं.
जगातल्या 6 विद्वानांपैकी एक डॉक्टर बी आर आंबेडकर. बाबासाहेबांच्या बोलण्यामध्ये, बाबासाहेबांच्या कृतीमध्ये आशय असायचा, उद्दिष्ट असायचा. मग ह्या 4 घटना ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या क्रांतिकारक घटना आहेत, त्या घटनेच्या पाठीमागे सुद्धा एक महान उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा होता. कोणता होता? आता इंगळे पाटील साहेबांनी तुझा उल्लेख केला की स्वतंत्रता, बंधुता, न्याय या 4 तत्वाच्या आधारावरती नवा भारत, नवा देश आणि नवं राष्ट्र बाबासाहेबांना निर्माण करायचं होतं. त्या 4 क्रांतिकारी घटनाच्या पाठीमागे बाबासाहेब ही संकल्पना होती. कोणती? नवा देश आणि नवं राष्ट्र निर्माण करणं. पण आमची लोक वाचत नाहीत आणि न असल्यामुळे बाबासाहेबांना आम्हाला ही गोष्ट कळली नाही. बाबासाहेब समजून घेण्याच्या अगोदर गौतम बुद्धांचा थोडा ओझा उल्लेख करावा लागेल आपल्याला. गौतम बुद्धांच्या जर समजून आम्हाला घ्यायचं असेल तर बांधवांनो की 2500 वर्ष पूर्वी हा गौतम बुद्धांचा काळ आहे. मग गौतम बुद्धांनी भारत देशाला बौद्धमय केलं 2500 वर्षापूर्वी. पण 2500 वर्षामध्ये देशामध्ये 2च लोक होती. कोण होता? एक म्हणजे गौतम बुद्धांचे अनुयायी आणि नंबर 2 विदेशी ब्राह्मण. जर 2500 वर्षापूर्वी आज जर मी तुलना करून जर पाहिलं तर ब्राह्मण आज सुद्धा आहे. मग आंबेडकर अनुयायी, गौतम बुद्धांचे अनुयायी पुढे. ही समीक्षा मी केली पाहिजे. अरे ब्राह्मण आज आम्हाला दिसत आहे, गौतम बुद्धांचे अनुयायी गेले कुठे? ही सुद्धा सगळं आम्हाला समीक्षा करावी लागेल. आणि हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर इतिहासाचा 3% आम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. नंबर 1 प्राचीन भारताचा इतिहास, नंबर 2 मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि नंबर 3 आधुनिक भारताचा इतिहास. गौतम बुद्धांचा काळ साथियो प्राचीन भारतामध्ये होतो. आम्ही या 3% तुम्ही या ठिकाणी मांडत बसणार नाही, पण त्याच्यापैकी प्राचीन भारताचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून करावासा वाटतो. त्या प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना आम्हाला 4 घटना पाहाव्या लागतील. 4 घटनांचा आम्हाला थोडासा विचार या ठिकाणी करावा लागेल. कोणत्या 4 घटना? नंबर 1 की युरोशियन ब्राह्मण भारतात येण्याच्या पूर्वीचा इतिहास. ज्यावेळेस ब्राह्मण या भारतामध्ये आले नव्हते त्यावेळेचा भारत, युरोशियन ब्राह्मण या देशामध्ये याच्या अगोदरचा भारत म्हणजे काय? हिंदू संस्कृती, द्रविड संस्कृती आणि गौंड संस्कृती म्हणजे बळीराज्यांचा काळ, बळीराज्याचं राज्य. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. नंबर 2 युरोशियन ब्राह्मण भारतात आल्यानंतरचा इतिहास म्हणजे आर्य व्यवस्था, मनुवादी व्यवस्था, कपट कारस्थान करणारी व्यवस्था. ही दुसरी घटना आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि नंबर 3 तिसरी घटना की या देशामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांची रक्तविरहित क्रांती आणि त्याचे परिणाम. आणि नंबर 4थी घटना कोणती? युरोशियन आर्यपुत्र पुष्पमित्र शृंगाची रक्तरंजित क्रांती आणि त्याचे परिणाम. हे का सांगत आहे? आम्हाला धम्म समजला पाहिजे. गौतम बुद्धांच्या काळातला धम्म आणि आता 2025 मधला धम्म आम्ही अभ्यास करून, आम्ही समीक्षा करून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आज आमच्यावर ही वेळ का आली? बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत का घडू शकला नाही? हा भारत जर गौतमय का होऊ शकला नाही? हे समजून सांगण्याचा मला प्रयत्न करत आहे. हे ज्या 4 टप्पे सांगितले, हे 4 टप्पे आम्हाला समजायला फक्त 2 टप्पे समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1 की सिद्धार्थ गौतम बुद्धांची रक्त विरहित क्रांती आणि नंबर 2 युरोशियन आर्यपुत्र पुष्पमित्र शृंगाचं या देशामध्ये रक्तरंजित क्रांती आणि त्याचे परिणाम. ह्या 2 गोष्टींसाठी मी तुम्हाला एक ओझाचा उल्लेख सांगणार आहे. बांधवांनो, सिद्धार्थ गौतम बुद्धांची रक्तविरहित क्रांती. गौतम बुद्ध 29 वर्षाचे असताना त्यांनी प्रवृत्ती घेतली. 29 वर्षाचे असताना, 29 वर्ष असताना जेव्हा त्यांनी प्रवृत्ती घेतली, मग ब्राह्मण काय सांगतात की गौतम बुद्ध चालत होते आणि गौतम बुद्धाला प्रेत दिसलं. काय दिसलं? गौतम बुद्धाला प्रेत दिसलं. गौतम बुद्ध उपयोगी झाले. गौतम बुद्धाला एक म्हातारा माणूस दिसला. गौतम बुद्ध उपयोगी झाले. गौतम बुद्धाला एक आजारी व्यक्ती दिसली. गौतम बुद्ध उद्युक्त झाले. हे कोण लिहितंय? ब्राह्मण लोक त्यांच्या इतिहासामध्ये येत आहेत. अरे हजारो वर्षापासून येण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला होता.
त्या ब्राह्मण व्यवस्थेने बहुजन समाजाचा लिहिण्याचा, वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार काढून घेतला. म्हणून सध्या आमचे लोक लिहू शकले नाहीत. ज्या ब्राह्मणाला लिहिण्याचा अधिकार होता, ब्राह्मणाने त्यांच्या सोयीनुसार इतिहास लिहिला आणि आमच्या बहुजनांच्या माथ्यावर मारला. मग याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी समीक्षा केली. मग बाबासाहेब काय म्हणतात, ज्यावेळेस मी गौतम बुद्धांना वाचत गेलो, पण त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचं कुठलं आणि ब्राह्मणांचं कुठलं हे मला कळण्याच गेलं. काय म्हणतो बाबासाहेब, कारण एवढी घुसखोरी लिखाणामध्ये ब्राह्मणाने केली होती त्यांनी प्रतिक्रांती केल्याच्या नंतर. मग बाबासाहेब म्हणतात की बुद्धांना मी वाचत गेलो, त्याच्यामध्ये बुद्धाचं कोणतं आणि ब्राह्मणाचं कोणतं हे मला काय कळे नाही. मग बाबासाहेबांनी कसोटी अंमलामध्ये आणली. कोणती? तर्काच्या बुद्धीवरती, तर्काच्या कसोटीवर टिकेल त्या बुद्धांचं आणि त्या टिकणार नाही त्या ब्राह्मणाचं. ही कसोटीसाठी बाबासाहेबांनी लावली. आणि बाबासाहेबांनंतर म्हणतात की जर गौतम बुद्धांचं जे कपिल वस्तू होतं, त्या कपिल वस्तू नगरीमध्ये काय गौतम बुद्धांना म्हातारा व्यक्ती भेटला नाही? काय गौतम बुद्धाला कुठला आजारी म्हणून भेटला नाही? काय गौतम बुद्धाला कोण मेलेली व्यक्ती भेटली नाही? हा तर्क बाबासाहेबांनी लावला. कारण बाबासाहेबांनी खोटं सांगितलं, ब्राह्मणांनी इतिहासामध्ये घुसपेट केली. मग बाबासाहेबांनी सांगितलं की ब्राह्मणांना लिहिलंय तर सगळं खोटं आहे. मग खरं कारण काय? गौतम बुद्धांनी प्रवृत्ती का घेतली याचं खरं कारण आम्ही शोधलं पाहिजे. अरे कपिल वस्तूमध्ये जी रोहिणी नावाची नदी होती, आता रोहिणी नदीच्या दोन्ही कडेला 2 नगर वसलेली होती. एक नगर होतं गौतम बुद्धांच्या वडील शुद्धोधन यांचं नगर, जे शाक्यकुळातले होते, आणि नदीच्या दुसऱ्या किनारी होते गौतम बुद्धांची आई महामाया, जी कोलियन समाजामधली होती. त्या काळचा कोलियन म्हणजे आजचं कोळी समाज. आता रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटावरून निरंतर ह्या दोन्ही नगरामध्ये सातत्यानं युद्ध आणि भांडणं व्हायची. आणि युद्ध आणि भांडणं झाल्यामुळे लोकांचे मुर्दे पडायचे, लढाई व्हायची, लोक मारले जायची. आणि हे सगळं बघून गौतम बुद्धाला अतिशय दुःख व्हायचं. मग गौतम बुद्धाने ठरवलं की हा प्रश्न आपण मिटवून टाकायचा. मग गौतम बुद्धाने काय केलं साथियो? गौतम बुद्धाने त्या रोहिणी नदीचा पाणी प्रश्न धम्म संगतीच्या समोर मांडला, प्रस्ताव मांडला की तुम्ही याच्यावरती निरसन करा आणि 2 नगरामध्ये भांडणं सोडून टाका. पण ज्यावेळेस गौतम बुद्धाने धम्म संगती समोर हा प्रश्न मांडला, धम्म संगतीने काय केलं? गौतम बुद्धांचा प्रस्ताव ठोकारला, नाकारला. आणि गौतम बुद्धांना त्या कपिल नगरी मधून खदडून टाकलं, त्यांना ढकलून दिलं, हारून टाकलं बाहेर. ही दुःखाची गोष्ट गौतम बुद्धांना साथियो सहन झाली नाही. आणि गौतम बुद्धांनी कपिल नगरी सोडली साथियो, आणि या भारताचं भ्रमण करण्यासाठी साथियो ते निघून गेले. ज्यावेळेस ते कपिल वस्तू निघाले, बिहारला आले. आजचं जे बिहार राज्य आहे ते बिहार नाही, ते नाव आहे बिहार. आणि विहार शब्दाचा अपभ्रंश बिहार शब्दामध्ये झाला. मग बिहारमध्ये पिंपळाच्या झाडाकडे ज्यावेळेस गौतम बुद्ध ध्यानास्थ बसले, त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि गौतम बुद्ध जे बाहेर पडले, त्यांच्या बाहेर पडण्याचा एकच विषय होता, ते म्हणजे दुःख. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता दुःख. आणि या दुःखाचं निवारण करण्यासाठी गौतम बुद्ध बाहेर पडले. त्यांनी जगामध्ये भ्रमण केलं, देशामध्ये भ्रमण केलं. आणि भ्रमण केल्याच्या नंतर 14 वर्षाच्या तपस्यानंतर, 14 वर्षाच्या भ्रमणानंतर गौतम बुद्धांनी आपल्या सर्वांना हा धम्म दिला, तो जगाला त्यांनी धम्म दिला. हे खरं कारण आहे गौतम बुद्धांच्या धम्माच्या स्थापनेचं, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे तुम्हाला सविस्तर, ही तुम्हाला ओझरची माहिती मी देत आहे, पण आपल्या सर्वांना आजच्या विषयाच्या अनुषंगाने बांधवांनो माहिती मिळाली पाहिजे, म्हणून साथी मी तुम्हाला माहिती सांगत आहे. मग ज्यावेळेस गौतम बुद्धांनी, आजचा भारत म्हणजे एवढा नाही, गौतम बुद्धांच्या काळात भारत कुठे होता? पाकिस्तान भारतामध्ये होतं, अफगाणिस्तान भारतामध्ये होतं, नेपाळ भारतामध्ये होतं. त्याच भारताला त्या काळामध्ये जम्बूद्वीप या नावाने साठी ओळखलं जायचं. इथपर्यंत गौतम बुद्धांनी आपला धम्माचा प्रचार केला होता. मग गौतम बुद्धांनी सारखं धम्मा केल्याच्या नंतर पुढे काय झालं हे सुद्धा मला समजून घ्यावं लागेल. कारण ह्या भारताला क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या 2 साथियो इतिहास फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जेव्हा जेव्हा महापुरुषांनी क्रांती केली, तेव्हा ब्राह्मणांनी प्रतिक्रांती करून आमचा इतिहास मिटवायचं काम केलं, आमच्या बौद्ध समाजाला गुलाम करायचं काम केलं. अरे गौतम बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा गौतम बुद्धांनी धम्म या जगाला दिला, या देशाला दिला,
आणि त्याच काळामध्ये हिरोशीर पुत्र पुष्पमित्र शृंगाचं या देशामध्ये आगमन झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर गौतम बुद्धाने जे सुसज्ज आणि सुजलाम सुफलाम असा देश निर्माण केला होता, त्या देशामध्ये सम्राट अशोकाचा नातू बृहदत्त यांचे स्वतःचं राज्य होतं आणि त्या बृहदत्ताच्या राजदरबारामधला सेनापती म्हणजे आर्यपुत्र ब्राह्मण पुष्पमित्र शृंग. ह्या पुष्पमित्र शृंगाने काय केलं? कपट कारस्थानाने आमच्या बृहदत्त राजाची हत्या केली, त्यांना मारलं, त्यांचं नगर हस्तगत केलं, त्यांची राजसत्ता हस्तगत केली आणि ह्या देशामध्ये त्यांनी नगरनाथ सुरू केला. गौतम बुद्धांचा धम्म त्यांनी संपवला. कसा संपला? कारण गौतम बुद्धांनी धम्माला जर वाढवायचं असेल, त्याचा प्रचार करायचा असेल तर भिक्खू संघ निर्माण केला. भिक्खू संघाचा प्रत्येक भिक्खू हा त्या धम्माचा प्रचारक होता. हे कोणी हरलं? पुष्पमित्र शृंगाने हरलं. आणि पुष्पमित्र शृंगाने काय केलं? 2 लाख भिक्खूंची त्या काळामध्ये कत्ल केली. त्या काळामध्ये त्याने पण लावला, त्याने इनाम लावला. एक भिक्खूचं जो एक मणकं कापून आणेल त्याला 100 मोहरा बक्षीस दिल्या जाते. हे पुष्पमित्र शृंगाने साध्य पण लावला. माणसं काय करायला लागली त्यावेळेचे? त्या 100 मोहरा मिळवण्यासाठी भिक्खूंचे कत्ल करायला लागले आणि अशा पद्धतीने 2 लाख भिक्खूंची त्या काळामध्ये कत्ल झाली. आणि एका भिक्खूचे मणकं कापून आणले ते टाकून द्यायचे. दुसरा व्यक्ती काय करायचा? त्या 100 मोहरा मिळवण्यासाठी ते कापल्या लोक आणायचे, पुन्हा त्या राजाकडे द्यायचे आणि 100 मोहरा घ्यायचे. हे बा पुष्पमित्र शृंगाला माहिती पडली. मग पुष्पमित्र शृंगाने काय केलं? जे कापून आणलेलं धड आहे, भिक्खूचं मुंडकं आहे, ते नस्तनाबूत करायचं. मग युपी मध्ये एक नदी आहे, आजचं तिचं नाव आहे सरयू नदी, पण गौतम बुद्धांच्या काळामध्ये त्या नदीचं नाव होतं घागरा नदी. मग त्या घागरा नदीच्या किनारी एका व्यक्तीला भिक्खूचं कापून आलेलं मुंडकं त्या दगडावरती आपटून चित्रा करून टाकायच्या. ती घागरा नदी रक्तरंजित झाली आणि तेव्हापासून त्या नदीला नाव देण्यात आलं सरयू. आता सरयू नाव का पडलं? कारण हे डोक्याला हिंदीमध्ये सर म्हणजे डोकं, आणि त्या सर ह्या नावावरून त्या नदीला सरयू बांधून नाव पडलेलं आहे. मग अशा पद्धतीनं त्या काळामध्ये भिक्खूंच्या कत्तली केल्या आणि ह्या भारत देशामध्ये जिथं जिथं बुद्ध विहार होती ती सगळं बुद्ध विहार, लेण्या, स्तंभ नस्तनाबूत केले आणि त्या ठिकाणावर मंदिरं बांधली गेली. येत्या लक्षामध्ये म्हणजे आमच्या महापुरुषांना दिलेला धम्म, सुजलाम सुफलाम केलेलं राष्ट्र हे ब्राह्मणाने प्रतिक्रांती करून कसं संपवलं हे सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत आहे. मग जेवढी विहार होती ती सगळे विहार तोडली, जेवढी तोडता येतील तेवढी तोडली आणि त्या जागेवरती मंदिर उभा केली. आणि जी विहार तोडता आली नाही त्यांचं काय केलं? त्यांचं ब्राह्मणीकरण केलं. कसं केलं? काल आमच्या राष्ट्रीय मुनिवासी वारकरी संघाचे जिल्हा संयोजक माननीय बाजीराव कागदे साहेब काल पंढरपूरला जाऊन आले. कारण मला वाटतं जत्रा असते, वाटतं त्या दिवशी जत्रा तिकडे गेले होते. मग पंढरपूरचा विठ्ठल काय? पंढरपूरचा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून गौतम बुद्ध आहे. ते मंदिर नाही, त्या गौतम बुद्धांचं ते विहार आहे. ते मी नाही म्हणत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये 3ऱ्या जागतिक धम्म परिषदेला गेले आणि जाण्याच्या अगोदर त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केला होता. कोणता? पंढरपूरचा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे. पण त्या जागतिक धम्म परिषदेतून परत आल्याच्या नंतर पहिलं काम करणार होते तो ग्रंथ प्रकाशित करणार होते. पण तो ग्रंथ प्रकाशित करण्याच्या अगोदर बाबासाहेबांची हत्या झाली. आज आपण धाराशिव जिल्ह्यामधले आहोत, धाराशिवकर पण आहोत. ह्या धाराशिव जिल्ह्यामधलं 12 पीठांपैकी एक पीठ आहे म्हणजे मला वाटतं तुळजाभवानी मंदिर. जर कोण गेलं नसेल तर जाऊन बघा. तुळजापूरच्या मंदिरामध्ये तुळजापूरची भवानी नाही तर गौतम बुद्धांची आई महामाया आहे. जेवढी मंदिरं विहार तोडता आली तेवढी तोडली आणि जी तोडता आली नाही त्याचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे. हा इतिहास आमच्या बाजूला माहिती नाही. या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी कोण आहे? गौतम बुद्धांची आई महामाया आहे. महामायाची मूर्ती आतमध्ये आहे आणि कोल्हापूरचं मंदिर म्हणजेच विहार आहे. ज्या वेळेस वर्षात एकदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा छबिना निघतो, छबिना निघत असताना ती मूर्ती बाहेर काढतात आणि बाहेर काढताना प्रथा त्यांनी मांडली. कुठली मांडली? 106 साड्याने त्या मूर्तीला काय करायचं?
गुंडाळायचं आणि रश्मी बांधायचं, फक्त एवढंच उघडं ठेवायचं. का तर आखी मूर्ती जर बाहेर काढली तर जगाला कळेल की महालक्ष्मी नाही, हे गौतम बुद्धांची आई महामाया आहे. हे षड्यंत्र ओळखून घेतलं पाहिजे वामनाचा. दक्षिण भारतामध्ये सर्वात पैशावाला संस्थान आहे देवस्थान, कुठलं? तिरुपती बालाजी. नाव सगळ्याला माहिती आहे. कोण आहे तिरुपती बालाजी? गौतम बुद्धांची उभ्या अवस्थेमधली ती मूर्ती आहे गौतम बुद्धांची. तिरुपती बालाजी देव नाही, ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे. म्हणजे तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो बांधवाला, या भारत देशामध्ये कुठेही मंदिर नाही. का? कारण त्या काळामध्ये भिक्खू काय करायचे? वर्षातले 8 महिने भ्रमण करायचे. हे गाव, उद्या ते गाव, परवा ते गाव. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये भिक्खूंना चालण्यासाठी, प्रवास करण्यासाठी अडचण व्हायची. म्हणून काय करायचे? वर्षातले पावसाळ्याचे 4 महिने ते काय करायचे? एका जागेवर बसून चिंतन आणि मनन करायचे, समीक्षा करायची. पण ते चिंतन मनन करताना कुठल्या गावामध्ये बसत नव्हते. ते कुठे जायचे? डोंगरावरती. त्यांनी लेण्या तयार केल्या, त्यांनी ते पोखरलं, उखरलं, लेण्या तयार केल्या आणि त्याच्यामध्ये ते चिंतन आणि मनन करायचे. महाजी तुम्हाला मंदिरं बघायला भेटतात ना, त्या डोंगराच्या वरती ही मंदिरं नाही. ज्या डोंगरावरती मंदिर असेल, समजा त्या गौतम बुद्धांचं विहार आहे, गौतम बुद्धांची लेणी आहे. हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. आम्ही तांत्रिक दृष्ट्या त्या ट्रॅडिशनल पद्धतीने तुम्ही समजून घेऊ नका. महापुरुषाला त्यांचं कार्य समजून घ्या, त्यांचा विचार समजून घ्या. आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला भविष्यामध्ये काय करायचंय हे तुम्हाला कळणार आहे. म्हणून साथियो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 सातवं धर्मांतर केलं. हे सर्वांना माहिती आहे. आणि धर्मांतर करताना बाबा एक पद्धत असते, प्रथा असते, दीक्षा घ्यायची. मग दीक्षा घेताना त्या काळामध्ये भारताच्या सर्वात नामचीन भंतेजी चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली. मग दीक्षा देताना बाबासाहेबांनी घटना त्या ठिकाणी फार मोठी घडली. कारण बाबासाहेबांची खासियत होती की बाबासाहेब काय करायचे? कुठलीही गोष्ट उदाहरण देऊन पटवून देण्यामध्ये बाबासाहेबांकडे खूप माहिर होती. इंग्रजांना सुद्धा चांगलं माहिती होतं. मग बाबासाहेबांना दीक्षा देत असताना घटना घडली कुठली? चंद्रमणी बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही संघाला शरण जा. लाखो जनसमुदाय लाखोंच्या समोर जमलाय. जगाचं लक्ष त्या दीक्षाभूमीवरती आहे. आणि एवढ्या गांभीर्य परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं? मी संघाला शरण जाणार नाही. काय म्हणाले? मी संघाला शरण जाणार नाही. का म्हणाले? जसं बाबासाहेबांनी हा स्टँड घेतला, उपस्थित लाखो समुदायामध्ये बांधवांनो एक चळवळ सुरू झाली. मग थोडे बाबासाहेब थांबले, कारण बाबासाहेबांची एक दुसरी खासियत होती. प्रश्न पण बाबासाहेब उपस्थित करायचे आणि उत्तर पण बाबासाहेबांनी द्यायचे. मग बाबासाहेबांनी सांगितलं मी संघाला शरण जाणार नाही. मग थोडा वेळ गेल्याच्या बाबासाहेब म्हणतात एक पर्याय आहे. कोणता? मी वर्तमान संघाला शरण जाणार नाही, पण मी गौतम बुद्धांच्या काळाला मी शरण जायला तयार आहे. मग बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांच्या काळातल्या संघाला शरण गेले आणि ती दीक्षा पूर्ण झाली. मग आता प्रश्न उपस्थित झाला पाहिजे की गौतम बुद्ध वर्तमान संघाला शरण का नाही गेले? कारण धम्माला अभिप्रेत असणारं काम गौतम बुद्धांच्या काळातला संघ करायचा, पण बाबासाहेबांच्या काळामधला संघ धम्माला अभिप्रेत काम करत नव्हता. मग काय तत्व आहे की भिक्खूंनी एका दिवसापेक्षा जास्त एका गावामध्ये राहायचं नाही. आजचे भिक्खू काय करतात? विहार नावावरती केले त्यांनी. करायला खोटं आहे. कारण जर भिक्खू समाजामध्ये गेला, जर त्यांनी जर प्रचार प्रसार केला तर धम्माचं सारं माहिती लोकांना मिळणार आहे आणि धम्मा वाढणार. पण तसं केलं नाही. म्हणून बांधवाला गौतम बुद्धांच्या काळामध्ये त्याला शरण गेले नाही. दुसरी गोष्ट, आज भंतेजींनी काही चुका दाखवून दिल्या. त्यांनी गौतम बुद्ध नाही म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? भगवान बुद्ध म्हणलं पाहिजे. म्हणून बाजूला आमच्या लोकांना त्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नाही. पण आमची लोक वाचत नाहीत. का घेत नाही? पुस्तकं जाड जाड आहेत, वाचायची कोणी. म्हणून बाबासाहेबांना दुसरा मार्ग दिला. काय दिला? फक्त 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा तुम्ही वाचल्या, समजून घेतल्या, आचरण केलं की प्युअर बुद्ध. तुम्हाला दीक्षा घ्यायची गरज नाही.
कारण पारंपरिक पद्धतीने दीक्षा घेतली म्हणजे पुन्हा बुद्ध होत नाही, लक्षात घ्या. आणि जगामध्ये कुठल्याच व्यक्तीला जन्माने धम्म मिळत नाही. प्रत्येक धर्माची तत्व आहेत आणि ती तत्व अंमलामध्ये आणणं म्हणजे खऱ्या अर्थाचं आम्ही फक्त स्वतःला बुद्ध समजण्यासारखं. त्या 22 पद्धतीमध्ये तुम्हाला 3 फक्त मी पद्धती सांगतो. नंबर 1 की मी दारू पिणार नाही. किती बुद्धिस्ट लोक दारू पितात मला सांगा. मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी प्राणी मात्रांवर माया करणार, मी ब्रह्मा विष्णूला महेश मानणार नाही. मला वाटतं बसलेला बऱ्याच आपल्या भगिनीच्या घरामध्ये देवारे असावी. किती लोक हात वरती करा. किती लोक घरामध्ये लाजू नका. ही समीक्षा आहे. आम्हाला बुद्ध समजून घ्यायचं आहे, आम्हाला धम्म समजून घ्यायचा आहे. कारण या विहारामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती बसलेली आहे. ह्या फक्त रोज रविवारी एकत्र येऊन वंदना म्हणण्यापुरतं गौतम बुद्धाला स्वीकारू नका. गौतम बुद्धांचे विचार जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये घ्याल खऱ्या अर्थात त्यावर तुम्ही बुद्धिस्ट होणार आहे. मगाशी बद्दल सांगितलं की आम्ही कागदोपत्री बुद्धिस्ट नाही. मग माझा प्रश्न आहे, उद्या मी गॅसेट करून घेतलं की मी आज दाखल्यावरती मध्ये मी बुद्धिस्ट आहे आणि उद्या मी विचार केला काय करायचं कागदोपत्राच्या बुद्धिस्ट करायला. बाजूला बुद्ध या आचरणामध्ये आणण्याचा विचार आहे. बुद्ध ही विचारसरणी आहे, बुद्ध ही जीवन जगण्याची एक प्रणाली आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. लेख खोलंबजायची गरज नाही. बामणाने जेवढी घुसपेट केली, जेवढं सांगता येईल, जेवढं शोधता येईल तेवढं बाबासाहेबांनी शोधलं आणि बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ तुम्हाला आमच्यासाठी पुढे वाचायला दिलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला 22 पद्धतीने दिलेल्या आहेत. साथी हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. साथियो त्याच्यानंतर साध्य मला वाटतं ह्या विषयावरती मी जास्त बोलणार नाही पाहिजे कारण मला पाऊस आहे. कदाचित मला वाटतं थोडंसं हिवाळ्याची शक्यता आहे. महत्वाचा दुसरा मुद्दा की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझ्या अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावा. बरं साथियो मला वाटतं 10 सुरू होणारा कार्यक्रम मला वाटतं 4:15 वाजले. आजच्या विषयाने जी मांडणी करायची होती मला वाटतं राहून गेलेली आहे आणि आपण सर्वांनाही पावसामुळे सारखं या ठिकाणी उठावं लागत आहे. जास्त न बोलता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, बाबासाहेबांना समजून घ्या, महात्मा फुलेला समजून घ्या, शाहू महाराजांना समजून घ्या आणि अण्णाभाऊला समजून घ्या. फक्त घरामध्ये फोटो लावण्याने त्यांचे विचार आमच्या डोक्यामध्ये येणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही महापुरुषाला समजून घ्याल, हजारो वर्षाचा जो इतिहास आहे भारताचा ब्राह्मणांचा, आज आमचे भारत मुक्ती मोर्चा या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्था संपवायचं काम करत आहे. आता आम्हाला जास्त दिवस वाट बघायची गरज नाही. 2030-32 आम्हाला फलन करायचं आहे. पण हे कधी शक्य आहे? महापुरुषांचं कार्य आणि आमच्या डोक्यावर घेतलं पाहिजे, आमच्या खांद्यावर घेतलं पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही महापुरुषाला समजून घ्याल त्या दिवशी साथियो या ब्राह्मणवादाला या मातीमध्ये आपण सर्व मिळून गाडल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण कराल अशी आशा आणि अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय लहुजी, जय अण्णा, जय वनवासी, नमो बुद्धाय. धन्यवाद. धन्यवाद कमले सर. आता कार्यक्रमाचं आभार मी ते करतो आणि आपण नाश्त्याची सोय केलेली आहे. तर पाऊस जास्त येणार नाही तर कुणी इथून जायचं नाही. अल्प उपहाराची सोय आहे. सर्वांनी बौद्ध विहारामध्ये आतमध्ये बसायचं आहे.